नमस्कार. आपलं स्वागत आहे आपल्या चॅनलवर. आज आपण ऐकणार आहोत गरुड पुराणात वर्णन केलेली आत्म्याच्या पहिल्या रात्रीची कथा. मृत्यू म्हणजे शेवट नाही, तर एक नवीन प्रवासाची सुरुवात आहे. चला तर मग जाणून घेऊयात आत्म्याच्या पहिले रात्र कशी असते. आत्मा शरीराबाहेर पडतो जेव्हा मनुष्याचा शेवटचा श्वास थांबतो, तेव्हा आत्मा शरीरातून बाहेर पडतो. त्या क्षणी आत्मा स्वतःचं शरीर समोर पाहतो, पण काही बोलू शकत नाही, हलू शकत नाही. गरुड पुराणात सांगितलं आहे की आत्मा आपल्या नातेवाईकांना रडताना बघतो, पण तो काहीच करू शकत नाही. त्याला त्या क्षणी समजतं की आता तो या जगाचा भाग नाही. ही वेळ म्हणजे मृत्यूनंतरची पहिली रात्र. ती आत्म्याच्या प्रवासातील सर्वात कठीण रात्र असते. पहिल्या रात्री आत्मा कुठे असतो, तर गरुड पुराणानुसार आत्मा मृतदेहाजवळच असतो. जिथे त्याचं शरीर ठेवलेलं असतं, तेथून तो एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही. त्याला भीती, वेदना आणि असहाय्यता जाणवते. त्यावेळी यमदूत येतात. काही आत्मे देवदूतांना पाहतात, तर काहींना भयानक यमदूत दिसतात. ज्याने आयुष्यभर चांगले कर्म केले असते, त्याला तेजस्वी प्रकाश दिसतो आणि ज्याने पाप केलेले असते, त्याला अंधार आणि भीतीने भरलेली जागा दिसते. आत्म्याची परीक्षा सुरू होते. पहिल्या रात्री आत्म्याला त्याच्या जीवनाचे चित्रपटासारखे दर्शन होते. त्याने कोणावर अन्याय केला, कोणाला मदत केली, हे सर्व त्याच्यासमोर येतं. हीच वेळ असते जिथे आत्मा पश्चात्तापाने भरतो. गरुड पुराण सांगतं की ज्याने धर्म, दान आणि सत्याचं पालन केलं, तो आत्मा प्रकाशाच्या मार्गाने वर जातो, तर ज्याने पाप आणि अन्याय केलाय, त्याचा आत्मा अंधाराच्या मार्गाने खाली ओढला जातो. त्यांचा पुढचा प्रवास. पहिल्या रात्री आत्मा आपल्या घराभोवती, प्रियजनांभोवती फिरत राहतो. तो पाहतो लोक त्याच्या शरीराला अग्निसंस्कारासाठी नेत आहेत. त्या क्षणी आत्म्याला सर्वात मोठा धक्का बसतो, कारण त्याचं शरीर, ज्यात तो राहिला होता, तो आता राख होणार होतं. यानंतर यमदूत त्याला घेऊन जातात यमराजाच्या दरबारात. तेथे त्याच्या कर्माचा हिशोब लावला जातो आणि पुढचा जन्म ठरवला जातो. मैत्रिणींनो, गरुड पुराण आपल्याला हे शिकवतं की जीवनात धर्म, दया आणि सत्याचं पालन केल्याशिवाय आत्म्याला शांती मिळत नाही. मृत्यूनंतर आत्म्याची पहिली रात्र म्हणजे कर्माचा आरसा आहे. म्हणूनच म्हणतात, चांगले कर्म करा, कारण मृत्यू हा शेवट नाही, तो एक नवा आरंभ आहे. शेवटी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. जय जय श्री स्वामी समर्थ.